हर मध्ये मंडळी मी काही माणूस मी करत आहे महाराष्ट्र टेंभुर्णी ते लेह लडाखपर्यंत सायकल यात्रा 15,000 किलोमीटरची. सध्याला मी आता यमुनसरीपासून पाठीमा 25 किलोमीटर आहे. सध्याला आपल्याला जायचं आहे. कलर अशी थांबलो त्या आपली अशी सायकलीत लावलेली आतमध्ये थांबलेलो. तर इथून असं जायचं आपल्याला. ते चेकिंग चालू आहे. तिथं थोडं डॉक्युमेंट्स करायचं आणि लगेच वर निघायचं. चला निघूया. आज थोडं नॉर्मल अर्धा तास उशीर झाला आहे. रोज 6ला निघतो पण आज उशीर झाला आहे. चला आधी निघू लवकर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन. दम भरला आहे. खतरनाक चढ आहे. आंघोळ करायची. काल पण आंघोळ नाही केली. तर आपल्याला कोल्हापूरची मंडळी भेटलेली. ही बघा यमुतील दिसत नाही. आपण कोल्हापूरमधून ना कधी निघलो होता आपण? 13 तारखेला. तर आतापर्यंत कुठलं धाम झाले तुमचं? पंढरपूर झाले आमचे, शेगाव झाले. अच्छा. जबलपूर. अच्छा. वाराणसी, अयोध्या. अच्छा. आग्रा, मथुरा. बरं. हरिद्वारमध्ये आलो होतो. हरिद्वारकडून आम्ही आता गंगोत्री, यमुनोत्री करून गंगोत्री करून केदारनाथ करणार आहे. केदारनाथ बद्रीनाथ म्हणजे परत नंतर मग 4 धाम. तर आपल्या इकडली मंडळी भेटल्या खरंच खूप जास्त भारी वाटतं. चला चालू करू आपण आपली आता यात्रा. आपण चला बोला हर हर महादेव. मला त्यांना डायरेक्ट खांद्यावरती उचलून घेतलं. मला खूप जास्त अभिमान वाटला बरं का. कारण की एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं नाव निर्माण करणं म्हणजे हे लय कमी जणांच्या नशिबामध्ये असतंय. तरी चालूच आहे. हा बघा डोंगूरचे डोंगूर मोठं मोठं. हे बघा स्लायडिंगची दगड थोडी थोडी पडलेली ते. चला जाऊ. आंघोळीला जागा भेट नाही. आंघोळ करायची मला. जिंदगी एकदम मस्त आहे. फक्त तुम्ही लाईक केलं पाहिजे खाताना. आता आपल्या कोल्हापूरची माणसं भेटली होती. त्यांना मला बिस्किटचा पोट दिला. ते खातोय मी. नजारा एन्जॉय करतोय. आता हा रोड आहे. इथून इकडे जाणार. तिथून असं परत वरती तेव्हा गाडी येते. दिसतंय पण ते खूप जास्त उंचाव आहे. खतरनाक रोड आहे. पण मराठी माणूस कधी हार मानू शकत नाही. हे तोही मानलं पाहिजे. चला मग तर स्लायडिंग होती आणि सगळीकडे होती. झालं की दादा राजा ना झोपाची. अरे तर आपली कली मंडळी भेटली बघा. कुठलं गाव? बुलढाणामध्ये. आपले रेल्वे होते. जसं इथनं शेजार नाही निघालो. गाडी थांबवली. म्हणलं हम कसं आपली कली माणसं आहे ती थांबा म्हणलं की हॅलो बिस्किट खातो या. आणि आता तुम्ही कोणीकडे निघाला? आम्ही केदारनाथ. केदारनाथ चाललेत. त्याला केदारनाथ थोडी स्लायडिंग चालू आहे. त्या थोडं जपून जावा. हो. तर असे भेटले आहेत माणसं साहेब. आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव. बेकार हालत झालेले. घामानं पूर्णपणे भिजून गेलोय मी. उलट्या बी व्हायला लागले. ते काय माहीत नाही कशामुळं उलट्या व्हायचे जास्त शक्यता आहे. रोड तर इतका भयंकर आहे. आणि हे चिलट 2 दिवस झाला आंघोळ नाही केली. पाणीच भेटलं नाही आंघोळी. जास्त करून काय करावा. रोड तर असं इथं बघा. तिकडे ते मंदिर आहे त्याचं माहीत नाही काय. मधोमध आहे बरोबर. लय लांब जायचं अजून. रोड लय डेंजर आहे. पूर्णपणे मी घामानं भिजून गेलोय पूर्ण.
तर आपण आता शेटला इथं आंघोळ करणार आहे. 2 दिवस आंघोळ नाही केली, उलट्या व्हायचा वखत आलाय माझा. तर आता इथं मस्त एकदम चिल्ड पण आंघोळ करणार नाही. माझं यार 2 शर्ट गायब आहे. तर मला 2 शर्ट कव्हर आहेत. एक लाल शर्ट नाही, पिवळा शर्ट, दोन्ही पण शर्ट नाहीत माझ्यापाशी. फक्त आता आहे हे ना गरमी पाहिजे होती अंगात. मस्त आंघोळ करतो गार पाण्यानं, थोडं निघतो. सैदीला त्या शर्टच्या पडल्या साईडला सायकल लावली, असं जायचं आपल्याला खाली. आंघोळ करतो रे आधी. तर तुमचा भाव आता मस्त मध्ये आंघोळ करून एकदम मस्त मध्ये रेडी झाला आहे. भारी वाटतं यार, इतकी भारी आंघोळ केली ना. दगडानं अंग असून मस्त मध्ये आंघोळ केली. पहिल्यांदा इतकी भारी आंघोळ केली घरनं निघल्यापासून. सदला रोड एकदम भारी आहे. टफ आहे खूप जास्त. हे बा चढच आहे पण हलका काय आहे नाही. चला जाऊ दमानी दमानी दमानी. वॉटरफॉल गेला वरनं तिकडनं. सध्या भूक लागली थोडी. शेंगदाण्याचा लाडू मगाशी आपल्या बुलढाण्यातली माणसं भेटलेली, त्यांना शेव दिली. हे खातून पुढे निघतो. भारी वाटतंय आंघोळ केल्यावरनं. आता वर जायचं तिकडं. एकदम गार पाणी मित्रांनो. वा वा वा, एकदम नॅचरल, एकदम शुद्ध पाणी. वा एकदम गार पाणी होतं. थोडी मस्ती पण बरोबर आहे, थोडी मस्ती पण पाहिजे. वाव याय, व्हॉट इज दिस व्ह्यू. खतरनाक चढाई करून आलो एकदम. अजून 12 किलोमीटर चालायचं. एकदम खतरनाक माझी अशी अवस्था झाली. मी तरी पण पुढे जाणार, हार नाही मानणार. हर हर महादेव. ती बघा घर किती वर येतो. एकदम घर एकदम वर, लास्ट टॉपला घर आहे त्याची. मला विचार पडला ही जाते ते कुठनं. आपला काय घेणं नाही, आपली वारी चालू आहे. चला ना. जेवण करण्यासाठी थांबलो सध्या. ही सायकल आहे असं, आणि आपण सध्या जेवण करण्यासाठी थांबलो. थोडा जेवण करू, नंतर पुढे निघू. चला. काय माझ्या मागं पनवती लागली मला माहीत नाही बरं का. 2 ते 3 दिवस झालं. पहिल्यांदा तर माझा एक लालका शर्ट होता, ती कुठंतरी पडला. काल एका आश्रममध्ये राहिलो होतो, म्हणजे परवा दिवशी. ती शर्ट पूर्णपणे घामानं भिजला होता म्हणून तिथं ठेवलं होता. ती सकाळ 6 वाजता निघलो, ती शर्ट तिथंच राहिला. हा शर्ट मग अशी माझ्या आवडीचा धुवून वाळाय घातला मी पाठीमागं. ह्यातमध्ये गेला, हा फाटला. अल्ला का काय करू मी. अरे माझ्या किती आवडी शर्ट होतं का ही बघा. हे बघा इथं गेला टायरा, इथं डिक्समध्ये गेला, इथं फाटला बरोबर. काय नाही. सध्याला ह्या रोडवरून आलो खालून. तिथून खालून येऊन आता ह्या रोडनं जायचं आहे. आता खालून येऊन असं जाऊन असं येऊन परत आता असंच जायचं आहे सरळ. आता एकदम टप प्रवास आहे आजचा. पूर्णपणे घामानवला आहे मी.
पण हा नजारा बघितला की थोडं भारी वाटतं. त्या ठिकाणं आलो आहे खालनं आपण, त्या रोडवरून तिकडून आलो आहे असं खालनं. आता असं जायचं आपलं फुललं ते गाव, ते गावात सायकल लावून तिथनं आपल्याला ट्रॅकिंग आहे त्या डोंगरावरती. तसंच लाग मी काय केलं आहे, ही हॉटेल पूर्णपणे खाली आहे, ह्याच्यामध्ये वर राहायचं आपल्याला. इथं सायकल पार्किंग केली आहे. हॉटेलवाले मालकाला फोन केला, तिथं वरती नंबर होता. चल वरती राहायचं आहे, सामान नेतो वर, पूर्ण घामानावाला आहे बघा, आहे का पूर्णवाला आहे. मस्त म्हणजे हॉटेल आहे ते खाली, मस्त कडकाकड चहा पितो, लाईक करा, फॉलो करा, तुमच्या म्हणण्यानं करा, काय करायचं तुम्ही सामानावर नेतो, नंतर तुम्हाला बोलतो. चहा पेलो मस्त मध्ये. आता जाऊन व्हिडिओ एडिटिंगला बसायचं आहे. तर मंडळी कसं काय वाटलं तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला करा सबस्क्राईब. मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तर टाटा बाय बाय, जय हिंद, हर हर महादेव. मेहनत झाली खूप जास्त, आता लाईक करायची दारी तुमची आहे. चला 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 चला, ही बघा रस्ता, हा बघा रोड, पूर्णपणे एकदम चढ.